निवडणुका आम्ही काही त्याच्यात बोलायची गरजच नाही। या निवडणुका जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक आहे आणि जितकी सत्ताधारी लोक जितका यंत्रणांचा गैरवापर करतील, जितकी दमन यंत्रणा वाढीस लागेल, तितका महाविकास आघाडीला लोकांचा प्रतिसाद वाढत जाईल। आत्ता जे काही चित्र मी बघते, मला खात्रीने वाटतं की आम्ही 30+ असू। ऐका, हे जे ट्रोलर वगैरे जे असतात ना, बिचारे भक्तुल्य, आपण त्यांच्याबद्दल अपार करुणा व्यक्त करावी। कारण जसं काय म्हणतात ना ते की रांजणाला झाकण नसतं, तसं लोकांच्या तोंडाला तुम्ही हात नाही लावू शकत। त्यामुळे त्यांना काय बोलत, ते बिचारे ते धनी किती आहेत, 45 पैशाच्या हिशोबानं मेसेज पाठवणारे भक्तुल्य आहेत। आपण त्यांच्याबद्दल करुणा व्यक्त करावी आणि ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो, याच्या पलीकडे काही बोलू शकत नाही। मला असं वाटतं निवडणूक आयोग आणि एकूण सरकार नावाची जी यंत्रणा आहे त्यांनी चिंता व्यक्त करावी, पण चिंता व्यक्त करतानाच चिंतनसुद्धा करावे की याला कारणं काय असतील। यातलं एक महत्त्वाचं कारण EVM मशीन आहे, हे नजरेआड करून चालत नाही। लोकांना असं वाटते की जर आम्हाला पाहिजे त्या उमेदवाराला मत द्यायचं आणि ते मतच तिथे जात नसेल तर आम्ही मत का द्यावं, अशा एका भावनेतून सुद्धा लोक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत, जे अत्यंत चिंताजनक आहे। त्यामुळे आत्ता हे शक्य नाही, या निवडणुका तर आपल्याला मशीनवरच घ्याव्या लागतील, पण इथून पुढच्या निवडणुकांच्यासाठी तरी, किमान विधानसभांच्या निवडणुकांच्यासाठी तरी हा मुद्दा फार विचारात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। जो सर्वाधिक तालुका जास्त मताधिक्य घेतील त्यांना 5 कोटी वगैरे एक्स्ट्रा निधी देणार अशी निधी दाखवण्याची नाही, त्यांच्यावर तक्रारी होत नसतात, त्यांच्यावर होत नसतात तक्रारी। हे तेच मुन्ना महाडिक आहेत जे मागच्या वेळेला आमच्याकडे होते आणि मी स्वतः त्यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आले होते, बरं का। परंतु मुन्ना महाडिकांचा स्वभाव जाऊ द्या, आता इथे काय बोलण्यात अर्थ नाही, ते सभेत बोललं पाहिजे की फार माझ्याकडे आता त्याच्यावर शब्द आहेत, पण आता इथे पत्रकार परिषदेत नाही बोलणार त्याच्यावर। पण काय आहे ना की त्यांनी काय म्हटलं त्याच्यावर निवडणूक आयोग नोटीसच काढत नाही। म्हणजे बारामतीमध्ये अजितदादा म्हणाले की कचा 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 बटणं दाबा, हां, आणि तसाच कचा 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 निधी घ्या। हे सरळ सरळ आमिष आहे, हे आमिष आहे म्हटलं तरी त्याच्यावर अजिबात निवडणूक आयोगाची नोटीस निघत नाही, तिथे कुणी काही बोलत नाही। म्हणजे यंत्रणांचा गैरवापर, मी पुन्हा पुन्हा सांगते की हा यंत्रणांचा गैरवापर आहे जो अशा वाईट पद्धतीने केला जातोय। आणि जर असं सत्ताधाऱ्यांना वाटत असेल, भाजपाला वाटत असेल की आम्ही यंत्रणांचा गैरवापर करून मुस्कटदाबी करू शकतो, तर नाही, उलट हे बुमरँग होत आहे। जितका ते यंत्रणांचा गैरवापर करतात तितके लोक अधिक चिडलेले आहेत आणि ते चिडून आपली प्रतिक्रिया मतपेटीतनं देत आहेत। एकनाथ भाऊंबद्दल प्रचंड सहानुभूती व्यक्त करते आणि त्यांच्याबद्दल अपार करुणासुद्धा माझ्या मनामध्ये आहे। अडचण काय झाली आहे माहिती आहे का, की शिंदे गटाच्या सगळ्या खासदारांना, म्हणजे जे तिकडे गेलेले होते त्यांना हे कळून चुकले की आपल्या अनेक जागा गेलेल्या आहेत, 5 जागांचे बळी दिलेले आहेत। ज्या लोकांना तिकीटं मिळालेली आहेत ती लोक निवडून येणार नाहीत असे सर्वे सांगतात, आम्ही सांगत नाही। त्यामुळे हे लोक हवालदिल झालेत आणि अशा परिस्थितीत कालपर्यंत जे ठाकरे कुटुंबावर अत्यंत तोंड सोडून बेताल बोलत होते त्यांनी स्वतःला जरा आवर्त घेतले की नाही बाबा, सगळेच परतीचे दोर कापायला नको, आता बोलायला नको। आता जोपर्यंत ते बोलत होते तोपर्यंत शिंदे साहेब गप्प होते, पण आता शिंदे साहेबांच्या लक्षात आलं की बोलत नाही आहे कोणीच। मग काय, आपला किल्ला आपणच लढावा लागेल, नाही तर आपल्या पोराची सुद्धा सीट जाते की काय। त्यामुळे शिंदे साहेबांना हे सगळं बोलणं गरजेचं आहे, त्यांनी ते बोललं पाहिजे। एवढ्या सगळ्या फायली जर त्यांच्याकडे असतील तर मग ते का गप्प बसतायत। एका अर्थाने गुन्हा लपवणे सुद्धा गुन्हेगारी आहे। एकनाथ शिंदे गुन्हा लपवत असतील तर ते गुन्हेगार आहेत मोठे, कळलं पाहिजे त्यांना। उलट अशा पद्धतीने ते सरळ सरळ कायद्याचा अवमान करणारी भाषा करत आहेत आणि निवडणुकीच्या काळात असं बोलणं हे एखाद्याला थ्रेट देणं नाही का, हे आचारसंहितेचा भंग करणारं नाही का।